पहिलं महायुद्ध संपलं, जर्मनीचा पराभव झाला. मला असं वाटतं दुसरं महायुद्ध सुरू होण्याला ही सिच्युएशन सगळ्यात पहिली कारणीभूत आहे. कारण हिटलर पहिल्या महायुद्धात जर्मनीच्या बाजूने प्रत्यक्ष रणांगणावर लढलेला सैनिक होता. त्यानंतर त्याने जर्मनीचं गतवैभव परत मिळवण्याची जी प्रतिज्ञा केली, त्यातूनच दुसऱ्या महायुद्धाची पहिली ठिणगी पडली किंवा दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो. नमस्कार. 1939 ते 1945 एवढं 6 वर्ष जगातलं सर्वात भीषण मानवी इतिहासातलं म्हटलं जावं असं दुसरं महायुद्ध लढलं गेलं. आज आपला दुसऱ्या महायुद्ध या सिरीजचा पहिला भाग आहे, ज्यात आपण फक्त या युद्धाची तोंड ओळख करून घेणार आहोत. याचे मोठे व्हिडिओ न बनवता एक छोटे 8 ते 10 मिनिटाच्या क्लिप्स बनवाव्या असं माझ्या डोक्यात आलं. असं बऱ्याच लोकांनी सजेस्ट पण केलं की मोठे व्हिडिओ बनवण्यापेक्षा छोटे व्हिडिओ बनवा. तर त्या अनुषंगाने आपण आता काम करणार आहोत. तर आजचा हा पहिला भाग फक्त दुसऱ्या महायुद्धाची तोंड ओळख एवढाच असणार आहे. तर टोटल वॉर म्हणजे ॲक्च्युअल युद्धामध्ये 30 देशांचे मिळून कोट्यावधी सैनिक हे युद्ध लढले. मानवी इतिहासातलं हे सगळ्यात मोठं युद्ध आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. की याच्या आधी सुद्धा एवढं मोठं युद्ध कधी झालं नाही आणि कदाचित यानंतर होऊ शकेल. तिसरं महायुद्ध याही पेक्षा मोठं असू शकेल असं तज्ज्ञ म्हणतात. काही कोटींच्या घरात असलेली संख्या, एवढ्या संख्येने सैनिक आणि सामान्य नागरिक दुसऱ्या महायुद्धात मारले गेले. यात फक्त युद्धात शहीद झालेल्या सैनिकांची संख्या आहे असं नाही. त्यामध्ये होलोकॉस्ट आहे, जेनोसाइड आहेत म्हणजे हत्याकांड आहेत वेगवेगळे, भूकमरी आहे, रोगराई आहेत. ह्या सगळ्यांना मिळून जो आकडा तयार होईल तो आकडा काही कोट्यावधींच्या घरात आहे. म्हणजे त्यावेळेला लोक असं म्हणायचे की युरोप टर्न इन टू हेल, म्हणजे युरोपाचं रूपांतर नरकात झालंय. इतके त्या प्रमाणात इतक्या सगळ्या भीषण प्रकार तिथे सुरू होते. तिथे रोगराई पसरली होती, युद्ध सुरू होतं, शहरे उद्ध्वस्त होत होती, सैनिक शहीद होत होते, बऱ्याचशा गोष्टी होत होत्या. म्हणजे नरक यातना लोकांना युरोपमध्ये भोगाव्या लागत होत्या असं बऱ्याच ठिकाणी लोकांनी म्हटलेलं आहे. हे पहिलं असं युद्ध असेल की ज्यात सैनिकांपेक्षा सामान्य नागरिक जास्त मारले गेले. जसं पहिल्या महायुद्धात आपण पाहिलं की जर्मनीच्या यू-बोट ज्या होत्या, सबमरीन प्रोटोटाईप, त्यांनी अतिशय हाहाकार माजवला होता. म्हणजे प्रचंड त्यांनी नुकसान केलं होतं. आणि त्यावेळेला सबमरीन किंवा यू-बोट ही टेक्नॉलॉजी पूर्ण जगाला नवीन होती. तर तिचा वापर जर्मनीने अतिशय प्रभावीपणे करून आपल्या शत्रूंना जेरीस आणलं होतं. त्याचप्रमाणे दुसऱ्या महायुद्धात विमानांचा प्रभावीपणे वापर केला गेला. पहिल्या महायुद्धातले आपण जे व्हिडिओ बनवले त्यात मी सांगितले की विमानांचा वापर हा पहिल्या महायुद्धापासूनच सुरू झाला, पण दुसऱ्या महायुद्धात त्यांचा अतिशय प्रभावीपणे वापर केला गेला आणि शत्रूला जेरीस आणलं गेलं, त्याला नामोहरम केलं गेलं. स्ट्रॅटेजिक बॉम्बिंग नावाचा एक प्रकार त्यावेळेच्या सगळ्या युद्धतज्ञांनी वापरला. स्ट्रॅटेजिक बॉम्बिंगमध्ये ते काय करायचे की शत्रू राष्ट्राच्या पॉप्युलेशनवर म्हणजे त्यांच्या शहरांवर हल्ले करायचे. सीमेवर तर हल्ले सुरूच होते, पण विमानाने शत्रू राष्ट्रांच्या शहरावर हल्ले केले जायचे. त्याचा परिणाम काय व्हायचा की जनता उद्ध्वस्त व्हायची आणि परिणामी या सगळ्याचं प्रेशर, या सगळ्याचा तणाव तिथल्या सरकारवर यायचा, सीमेवर लढणाऱ्या सैनिकांवर यायचा की पाठीमागे माझे आई वडील, माझं कुटुंब हे तरी सुरक्षित आहेत का. तर या सगळ्यांमुळे लढणाऱ्या सैनिकांवर आणि त्यांच्या राजकारण्यांवर, सत्ताधाऱ्यांवर या सगळ्या गोष्टींचा तणाव यायला सुरुवात झाली. आणि यात पाहिलेली सगळ्यात दुर्दैवी गोष्ट म्हणजे अणुबॉम्बचा वापर. अमेरिकेने जपानवर, हिरोशिमा आणि नागासाकीवर 2 अणुबॉम्ब टाकले आणि हे युद्ध संपलं. हा अणुबॉम्बचा पहिला आणि शेवटचा वापर आपल्या मानवी इतिहासात आजपर्यंत झालेला आहे. टेस्टिंग अनेक देशांनी केल्या, अनेक देशांनी छुप्या पद्धतीने तंत्रज्ञान विकसित केलं, पण प्रत्यक्ष युद्धात वापर हा एवढा एकदाच झालेला आहे. तर युद्ध कसं लढलं गेलं तर जवळपास 30 देश, जसं मगाशी म्हणलं की जवळपास 30 देश या युद्धात सहभागी होते. तर त्यांचे सरळ सरळ 2 गट पडले होते. पहिला गट म्हणजे अलाइड्स आणि दुसरा गट म्हणजे ॲक्सिस.
अलाइड्समध्ये कोण होते तर ऑब्विसली 4 जगातल्या महासत्ता त्यावेळेच्या या युद्धात अलाइड्समध्ये सहभागी होत्या. पहिली म्हणजे रशिया, दुसरी अमेरिका, तिसरी इंग्लंड आणि चौथी म्हणजे चायना. चायना पहिल्या महायुद्धात जर्मनीच्या बाजूने लढत होता, पण दुसऱ्या महायुद्धात तो जर्मनीच्या विरोधात लढायला लागला. तीच कंडिशन ॲक्सिसमध्ये कोण होते? जर्मनी, इटली आणि जपान. पहिल्या महायुद्धात जपान जर्मनीच्या विरोधात होता, दुसऱ्या महायुद्धात तो जर्मनीच्या बाजूने लढायला लागला. तर नुकसानाचा अंदाज घेतला तर नुकसान किती झालं की 6,10,00,000 सैनिक आणि सामान्य नागरिक एवढे लोक अलाइड फोर्सेसचे मारले गेले. म्हणजे रशिया, अमेरिका, इंग्लंड या सगळ्यांची 6,10,00,000. आणि तेच संख्या जर आपण ॲक्सिसच्या बाबतीत म्हणजे जर्मनी किंवा जपान, इटलीच्या बाबतीत बघितली तर 1,10,00,000च्या आसपास सैनिक आणि सामान्य नागरिक या देशांचे मारले गेले. आता दुसऱ्या महायुद्धाच्या बाबतीत असं म्हटलं जातं की या युद्धाची नेमकी सुरुवात झाली 1 सप्टेंबर 1939ला, की ज्या वेळेला जर्मनीने पोलंडवर हल्ला केला, पोलंड गिळंकृत केला आणि त्याविरोधात 3 सप्टेंबरला फ्रान्स आणि इंग्लंडने जर्मनी विरोधात युद्ध घोषित केलं पोलंडला वाचवण्यासाठी. हिटलरची महत्वाकांक्षा होती म्हणून जगावर दुसरं महायुद्ध लावलं गेलं, पण यात फारसं तथ्य नाही. कारण महत्वाकांक्षाच मुळी अशी असते की जी इतरांवर लादली जाते, मग ती कोणाचीही असो. आणि हिटलरने पोलंडवर आक्रमण केलं होतं पण इंग्लंड आणि फ्रान्सवर केलेलं नव्हतं. त्यामुळे फ्रान्स आणि इंग्लंडने जर्मनी विरोधात युद्ध घोषित केलं, त्यांची वेगळी महत्वाकांक्षा होती, त्याच्या मागचे वेगळे रिझन होते. तर ही पहिल्या भागाची तोंड ओळख आज इथे आपण केलेली आहे. पुढच्या भागात आपण ॲक्च्युअल दुसऱ्या महायुद्धाच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. पण त्याआधी मला असं वाटतं, जर महत्वाकांक्षेचा विषय निघालाय तर हिटलरची महत्वाकांक्षा काय, त्याची पार्श्वभूमी काय होती, इंग्लंड फ्रान्सची पार्श्वभूमी काय होती, अमेरिकेची तटस्थ राहण्याची आणि नंतर युद्धात उतरण्याची पार्श्वभूमी काय होती, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे. त्यामुळे आजच्या भागात एवढंच. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत आपल्या चॅनलला पाहत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.